हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये। सो मित्रांनो, आपल्या अजून एका दुसऱ्या कोकण सिरीजमध्ये म्हणजे आपण आत्ता चाललेलो आहोत देवगडला। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, सर त्या सिरीजमधला हा आपला दुसरा एपिसोड आहे। सो मित्रांनो, देवगडला जाता जाता आहे ना मध्येच आपल्याला एक महाकालीचं मंदिर सुद्धा आहे, तर आपण आता ते मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत। सो इकडेच आपल्याला आहे ना अजून 2-3 स्पॉट जवळजवळ आहेत, आपण ते सुद्धा पाहणार आहोत। त्यापैकी एक म्हणजे कनकादित्यचं एक मंदिर आहे, आपण ते पण पाहणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे देवघळी कशेळीचं बीच पण फेमस आहे, आपण तो सुद्धा पाहणार आहोत। पण आता मागे आपल्या महाकालीचं मंदिर आहे, महाकाली देवीचं, आपण आता ते मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत। सो चलो। मित्रांनो, हेच ते आडिवरे गावातलं प्रसिद्ध असं महाकाली देवस्थान, महाकालीचं मंदिर। प्रवेश करतात आपल्याला सुंदर अशी घंटा पाहायला मिळते, डाव्या बाजूला सुंदर हे असं झाड पाहायला मिळतं। कोल्हापूरच्या अंबाबाई माते इतकंच या महाकालीला देखील महत्त्व आहे। आडिवरे गावचं हे एक भूषण म्हणून समजलं जातं। मित्रांनो, साधारणपणे हे जे आडिवरे गाव आहे ना, हे रत्नागिरीपासून 34 किलोमीटर तर राजापूरपासून 28 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि ही महाकाली देवी आहे ना नवसाला पावणारी आहे अशी सर्वदूरची आख्यायिका आहे। असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी 14व्या शतकात केली होती। हे महाकाली मंदिर अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता। हा बाहेरचा सगळा सभा मंडप आहे, हा बाहेरचा एरिया आहे सगळा। ऑब्वियसली म्हणजे आतमध्ये आपल्याला शूटला परमिशन नव्हती, त्यामुळे आपण काय जास्त शूट केलेलं नाही आहे। तर ह्याची अजून तुम्हाला काही म्हणजे माहिती सांगायची असेल ना, म्हणजे देवीची मूर्ती कशी आहे ना ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आणि त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती पण सांगतो। देवीची मूर्ती ही सुबक असून तिच्या मागे आहेत ना 2 मोर आहेत। म्हणजे महाकाली मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी आहे ना तुम्हाला भरपूर साऱ्या इथं रूम्स पण अवेलेबल आहेत। म्हणजे तुम्ही इथं इन्क्वायरी केली ना तर तुम्हाला रेंटवरती सुद्धा रूम्स मिळू शकतात। आणि तसेच जर तुम्ही अगोदर त्यांना म्हणजे अगोदर सांगितलं ना तर तुमची सुंदर अशी मंदिरातच जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते। आणि रत्नागिरीहून म्हणा किंवा राजापूरवरून म्हणा तुम्ही ST बसेससुद्धा आहेत, तुम्ही त्यांनी पण येऊ शकता। किंवा बाय रोड कसं यायचं त्यासाठी तुम्ही आपला पहिला व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती संपूर्ण सगळी माहिती सांगितलेली आहे। आणि हे जरी एक धार्मिक मंदिर असलं ना तरी आता या मंदिराला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे ना की हे आता आजूबाजूचं म्हणजे जे काही इथलं निसर्ग सौंदर्य आहे ना त्याच्यामुळे या मंदिराला एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे। मित्रांनो, हेच ते कशेळी गावातलं कनकादित्याचं मंदिर। कनकादित्याचं हे मंदिर आहे ना हे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील कशेळी या गावी आहे। हे साधारणपणे रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे। आदित्य म्हणजेच सूर्य। संपूर्ण भारतात तुम्हाला जर माहिती असेल तर खूप मोजकी अशी सूर्य मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकीच एक म्हणजे ओडिशा राज्यातील कोणार्क सूर्य मंदिर, ते तर जगप्रसिद्ध आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचबरोबर गुजरातमधलं जे वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण इथं पण एक सूर्य मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपल्या महाराष्ट्रातलं, आपल्या कोकणातलं हेच ते कनकादित्याचं सूर्य मंदिर। मित्रांनो, हे मंदिर आहे ना म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पण पाहताय, खूप सुंदर असं मंदिर आहे। म्हणजे लाकडी बांधकाम आहे। आणि हा बाहेरचा जो सभा मंडप आहे ना तिथं तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं कोरीव आणि रेखीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अलीकडंच आता सध्या इथं म्हणजे ह्याचं रंगरंगोटीचं म्हणजे कलरिंगचं काम केलेलं आहे असं दिसतं एकंदरीत। पण खूप शांतता आहे, खूप छान वाटतं। म्हणजे आम्ही आत्ता इतकं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वगैरे इथं आलो आहे ना तरी पण इतकी शांतता आहे किंवा इतकं इथं एकदम असं शांत वाटतंय ना की काय सांगू। गणेशाचं सुंदर असं दर्शन घेऊ आपण।
आणि हे बघा, मी तुम्हाला आत्ता जे सांगत होतो ते खूप सुंदर अशी कलाकुसर इथे केलेली आहे. तर तुम्ही हे मंदिर आहे ना नक्की पाहायला या. आणि ह्या मंदिराची आहे ना किंवा ह्या कनकादित्याची एक खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे, ती मी तुम्हाला आता सांगतो. साधारणपणे 1293 साली अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा सौराष्ट्रावरती चाल करून आला होता ना, तेव्हा तेथील काही लोकांना हल्ल्याची माहिती कळताच तिथं 12 सूर्यमूर्ती होत्या. त्याच्यामुळे ना तिथे जे काही पुजारी होते ना, त्यांनी असा निर्णय घेतला की त्या सगळ्या मूर्त्या घेऊन आपण दक्षिणेकडे जाऊयात, म्हणजे एक बचावासाठी आपण इथून निघून जावं असं त्यांनी विचार केला. आणि ते समुद्रामार्गे दक्षिणेकडे जायला निघाले. परंतु त्यांची बोट ती गलबत कशेळी गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी आली असता ती तिथं अडकली. भरपूर प्रयत्न केले तरी ते जहाज काय पुढं जात नव्हतं. मग शेवटी त्यांना असं वाटलं की देवाच्या मनात इथं थांबायची इच्छा आहे, असा विचार करून त्यांनी एक मूर्ती याच कशेळीच्या बीचवरती एका गुहेमध्ये ठेवली. म्हणजे तो आता बीच कुठला आहे, ती गुहा कुठली, ते मी सगळं पुढं तुम्हाला सांगेनच. आणि या गावातच आहे ना एक कनकाबाई नावाची एक महिला होती त्या काळी. आणि ती सूर्याची खूप मोठी अशी भक्त होती. आणि तिला सूर्यदेवाने तिच्या स्वप्नात येऊन तिला दृष्टांत दिला की कनके, तू मला इथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध आणि त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईंनी ही हकीकत संपूर्ण गावाला सांगितली आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली आणि या मंदिरात त्याची स्थापना करण्यात आली. आणि हे सगळ्या गोष्टी कनकाबाईमुळे घडल्या असल्यामुळे या मंदिराला कनकादित्य असे नाव देण्यात आले. मित्रांनो, ही जी समोर गुहा दिसते ना, याच गुहेत ते सूर्यदेवाचं मूर्ती याच गुहेत ठेवण्यात आली होती. आणि हाच तो खूपच प्रसिद्ध असलेला पण जास्त गर्दी नसलेला कशेळीचा देवघळी बीच. म्हणजे मालदीव्ज एकीकडं, त्यानंतर तुमचं लक्षद्वीप एकीकडं आणि आपल्या कोकणचं हे सौंदर्य एकीकडं. म्हणजे ह्या बीचवर आल्यावर आहे ना तुम्हाला एकदम असा फॉरेनचाच फील येणार. तुम्ही परदेशातल्या कुठल्या तरी बीचवरती आता असाच फील येणार. पण असंही कोकणमधले बीचेस म्हणा किंवा हा देवघळी बीचेस म्हणा, परदेशापेक्षा काही कमी नाही आहेत. आणि हे आमच्या महाराष्ट्रात असल्याचं, कोकणात असल्याचं आम्हाला अभिमान आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेन, तुम्ही नक्की आहे ना ह्या ठिकाणी येऊन सनसेट किंवा सनराईज या दोन्हीपैकी एका वेळेस तुम्ही या इथे. वा, ही बघा बोट किती सुंदर दिसते. म्हणजे शांत अशी पाण्यावरती तरंगणारी ही सुंदर अशी बोट. म्हणजे हेच तर आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या कोकणाचं हेच सौंदर्य आहे. आणि ते सौंदर्य पाहण्यासाठी मी नेहमी येत असतो आणि आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हालासुद्धा घेऊन येत असतो. बाय द वे मित्रांनो, माझं तुम्हाला काम आवडतं का हे मला सांगा तुम्ही. हा बघा, हा इथून वरून जो पार्किंग एरिया ना, तिथून हा सुंदर देवघळी कशेळीचा ह्या बीचचा आपल्याला सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. सो चलो, आपण आता खाली उतरून जाऊयात. आणि बीचवरती पण तुम्हाला सुंदर असे मी तुम्हाला आपले सिनेमॅटिक शॉट्स होतात. आणि तो व्ह्यू पॉईंट आहे तिथं समोर, त्या व्ह्यू पॉईंटवर पण जाणार आहोत आणि खाली बीचवर आपण जाणार आहोत. सो चला, लेट्स गो. सॉरी, थोडी म्हणजे ना मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत माझ्या ह्या सगळ्या पूर्ण आपल्या व्हिडिओजमध्ये की माझ्या बोलण्यात आहे ना कायम इंग्रजी शब्दांचा भरपूर वापर होतो. म्हणजे आत्ता पण मी बोललो सो, लेट्स गो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण मी त्यांना सांगेन की ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझी चूक असेल किंवा माझं जे काय चुकत असेल ते तुम्ही मला दाखवताय. बाय द वे, हा रस्ता आहे, मी तुम्हाला ते एक्सप्लेनेशन देतो. पण हा रस्ता आहे खाली उतरण्याचा आणि इथूनच आपण आता खाली त्या बीचवरती जाणार आहोत. सो मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन सांगत होतो की बोलण्यात काही इंग्रजी शब्दांचा वापर होतो. तर तो मित्रांनो, माझं काय त्यात असं माझं असं त्यात काय मी मुद्दाम करतो वगैरे अशा काही गोष्टी नसतात. ते आपण जे रोजच्या जीवनात आपण जे इंग्रजी शब्द वापरतो ना, तेच शब्द मी माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा वापरत असतो. तर ते कधी नजरचुकीने येत असतील तर त्याबद्दल क्षमस्व. आणि तुम्ही ती चूक माझी दाखवून देता, म्हणजे तुम्ही इतके चोखंदळपणे माझे व्हिडिओज पाहता, त्यासाठी सर्वप्रथम मी तुमचे खूप आभार मानतो. सो चलो, आपण
पुढे जाऊयात आणि आपला व्हिडिओ आपण आता पुढे कंटिन्यू करूयात. आता आपण पायऱ्या उतरून खाली या बीचवरती चाललेलो आहोत. म्हणजे हा बीचला जायचा रस्ता आहे. म्हणजे हे पायऱ्या उतरून जाण्याचं काहीच नाही, पण एवढ्या पायऱ्या चढून जायचे हे मोठं टेन्शन आहे. वाव, किती सुंदर अशी लाट आली बघा. म्हणजे खूप छोटासा बीच आहे, अक्षरशः म्हणजे अगदी 100-150 मीटरचाच हा एरिया आहे आणि दोन्ही खडकांच्या मध्ये हा बीच असल्यामुळे खूप सुंदर आहे बघा. म्हणजे एकदम फेसाळलेल्या अशा आपल्याला लाटा पाहायला मिळत आहेत आणि एकदम सुंदर म्हणजे एकदम पांढरी एकदम शुद्ध अशी म्हणजे माती आहे या बीचवरती आणि हे फेसाळलेल्या लाटा. म्हणजे हे जे दगडांमध्ये जी लाट उसळते ना, ते काही दृश्य औरच असतं पाण्याचं. म्हणजे आपण जे हरिहरेश्वरच्या आपल्या त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ना, सेम तसंच इथं पण आहे. म्हणजे आजूबाजूला तुम्हाला तसंच पाहायला मिळणार आहे, पण तिकडं थोडं जाणं रिस्की असल्यामुळं आपण असली रिस्कची कामं करत नाही. तुम्हाला माहिती. हे बघा, वाव, किती सुंदर अशी लाट आलेली. म्हणजे तासनतास इथंच बसून राहावं असं हे लोकेशन. म्हणजे आमची थोडीशी वेळ चुकली. आम्ही साधारणपणे 3-3:30 किंवा 4 वाजता वगैरे इथं होतो. तेच आम्ही जर 5-5:30-6 वाजता वगैरे इथं असतो ना, तर नजारा काही आवडत नाही. तेव्हा ही ती समोरची गुहा, जी मी तुम्हाला मागाशी स्टोरी सांगितली होती ती. या गुहेत ते सूर्यदेवाचं मंदिर ठेवलेलं होतं. सूर्यदेवाची मूर्ती ठेवलेली होती. खूपच छान, खूपच मस्त. मित्रांनो, आयुष्य म्हणजे काय? तर म्हणजे मी नेहमी सांगत असतो, माझ्या श्री थॉट्समधनं मी नेहमी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो की आत्ता तुमचं वय आहे, म्हणजे तुम्ही तरुण वयात आहात किंवा मिडल एज म्हणजे तुमचं मध्यमवयीन आहात तुम्ही, तर ह्या निसर्गाचा आनंद नक्की घ्या. घरातून बाहेर पडा, फिरा. म्हणजे काय म्हणतात त्याला, नंतर म्हातारपणी जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली करू शकणार नाही आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. थोडेसे काय म्हणतो आपण त्याला, पैसे वाचवा, सेविंग करा, वेळ काढा. आपल्या लोकांसोबत जा, एकटे जा, मित्रांसोबत जा, आपल्या कॉलेज ग्रुपसोबत जा, आपल्या ऑफिस ग्रुपसोबत जा. पण फिरायला काही हरकत नाही, नक्की फिरा. कारण की फिरण्याने आपलं आयुष्य खूप वाढतं. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं बाजूला येऊन आपण काहीतरी शांतता आपल्या डोक्याला, आपल्या मनाला द्यायची असेल तर फिरणं गरजेचं आहे. आणि फिरायचं असेल तर कोकणात तर नक्कीच या, पण संपूर्ण महाराष्ट्रात पण भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की जिकडे आपण जाऊ शकतो. हळूहळू करून मी तुम्हाला सगळ्याच त्या गोष्टी दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आपले व्हिडिओज पाहिले असतील तर आपण बऱ्यापैकी सगळं कवर करतो आहे आणि अजून पण आपलं भरपूर साऱ्या गोष्टी फिरणं बाकी आहे, भरपूर साऱ्या ठिकाणी जाणं बाकी आहे. तर ते सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा. ओके, टाटा, बाय बाय, टेक केअर.